माझं लग्न झालंय, मला भरपूर अभ्यास करायचा आहे, स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचं आहे, पण या कामांमुळे मला अभ्यासच करता येत नाही. विचार पडलाय अभ्यास कसा करू, माझी परिस्थितीच नाही, माझ्या जीवनात संघर्ष आहेत आणि मला तर लायब्ररी पण जॉईन करता येत नाही, तर मी कसा 4-4 तास अभ्यास करू. आणि पण आज मी ह्या प्रश्नाचे उत्तरे काही गोष्टीद्वारे तुम्हाला समजावून सांगते. कॅटरपिलर आणि बटरफ्लाय ती कशी तिच्या संघर्षातून सावरून उंच आकाशात उडते आणि स्वतःला कशी ग्रो अप करते, तसंच आपण स्वतःला संघर्षातून बाजूला करून आकाशात उंच उडून स्वतःचा मार्ग शोधून काढायचा आहे. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? मी वैशाली, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या व्लॉगमध्ये. आणि आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला काही महत्त्वाच्या प्रश्नाची उत्तरे मिळणार आहेत आणि त्यातून भरपूर मोटिवेशन पण मिळणार आहे, कारण मला तुम्हाला मोटिवेशन करायला फार आवडतं आणि तुमच्यामुळे मला फार छान ऊर्जा मिळते. आणि तुम्हाला आणखी सांगते की जशी आपली परिस्थिती ना तशी आपली मनस्थिती, जशी मनस्थिती तशी परिस्थिती. आता आपण काय ठरवतो, माझी परिस्थिती अशी आहे तर मी असं करू शकत नाही. मला भरपूर कमेंट येत आहेत की ताई परिस्थिती अशी आहे त्यामुळे मी हे करू शकत नाही, किंवा मी जॉब करते तर मी अभ्यास करू शकत नाही, आणि माझ्याजवळ अशा भरपूर सुविधा नाही आहेत, मी लायब्ररी जॉईन करू शकत नाही, मी क्लास जॉईन करू शकत नाही, तर मी अभ्यास कशी करेल? तर मी तुम्हाला सांगते की मी आज 2 वर्ष झाले अभ्यास करते. तर माणसाची परिस्थिती सर्वसारखी नसते. कोणी कसं भेटते, कोणी कसं भेटते, कुठली परिस्थिती आपल्यावर कशी असते, त्यात मॅनेज कसं करायचं, तर या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपण या व्हिडिओत बोलणार आहोत. आणि मी तुम्हाला हे पण दाखवणार आहे की मी माझा अभ्यास कशी करते कामं करताना. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवर्जून, ज्यामुळे तुम्हाला पण छान मोटिवेशन मिळेल. आणि भरपूर अशा कमेंट पण येतात की ताई तू अभ्यास करते की नुसते व्हिडिओज बनवते. त्यांना सांगू इच्छिते जे निगेटिव्ह कमेंट करतात की माझा अभ्यास पण करत आहे, माझे व्हिडिओ पण बनवणं सुरू आहे, मी मोटिवेशन करते आणि मला मोटिवेशन करायला फार आवडतं. कारण मला असं वाटते की ज्या अडचणीतून मी जात होती किंवा जाणार आहे किंवा गेलेली आहे, त्यामुळे मला जो एक्सपिरियन्स आला आहे तो मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे, ज्यामुळे तुम्हाला भरपूर शिकता येईल. कारण आपण जेव्हा असं अडचणी किंवा संघर्ष आहे तेव्हा घाबरून जातो, बसून जातो, हरून जातो, त्यामुळे कसं आपल्याला मार्ग दिसत नाही. त्यामुळे म्हणून मला अशा गरजू महिलांना मोटिवेट करायचं आहे की त्यांना काहीतरी करून दाखवायचं आहे, स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचं आहे. त्यामुळे ताई, ज्यांना निगेटिव्ह कमेंट करायचे आहे, कृपा करून तुम्ही व्हिडिओ बघू नका, तुम्ही तुमचा अभ्यास कंटिन्यू चालू ठेवा. ह्या व्हिडिओ फक्त गरजू ताईंसाठी आहे. तर आणखी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला, जेणेकरून आपले जेही समोर व्हिडिओ येतील किंवा जेही मोटिवेशन येईल किंवा जेही स्टडी व्लॉग येतील ते तुम्हाला नक्की मिळतील आणि तुम्ही नक्की मोटिवेट व्हाल. चला तर सुरुवात करूया. तर बघा मैत्रिणींनो, मला कमेंट येत आहेत की ताई आमची परिस्थिती अशी नाही आहे की आम्ही लायब्ररी जॉईन करू शकतो, किंवा मग मला लायब्ररीत जायचं आहे, भरपूर अभ्यास करायचा आहे. जे मुलं लायब्ररी जॉईन करतात ते तर भरपूर समोर चाललेत, आम्ही तर भरपूर मागे आहे, कारण आम्हाला मुलं आहेत, कामं आहेत घरचे, आमचा हाऊसवाईफ आहे आम्हाला सगळं करावं लागतं, सासू सासऱ्यांचं करावं लागतं, माझी सासू आजारी आहे. पण मला सांगा, आपण फक्त एवढं बोलून आपण शांत बसतो आणि टीव्ही समोर जाऊन बसतो किंवा फोन हातात घेतो, तो स्क्रोल करत आपला दिवस घालवून देतो. पण हे योग्य आहे का? जर आपण यातून काही मार्ग शोधून काढला तर काहीतरी फायदा होईल ना. मला असं वाटतं की आपण ना यातून स्वतः मार्ग शोधून काढावा लागेल, जो की मी शोधून काढलेला आहे. तर तुमच्याबरोबर शेअर करते. बघा मी काय करते, जेव्हा भांडे घासते ना तेव्हा मी काय करते, व्होकॅब्युलरीचे क्लास जॉईन करते आणि मी सगळं यूट्यूबचे फ्री क्लासेस बघते, किंवा मग मला जे पॉईंट येत नाहीत किंवा जे टॉपिक कठीण वाटतात ना ते टॉपिक मी काय करते, व्होकॅब्युलरी किंवा मग इंग्लिशचे टॉपिक म्हणा, किंवा मग GK म्हणा, किंवा करंट अफेअर म्हणा, किंवा मराठी व्याकरणचे काही रिव्हिजन पार्ट म्हणा, प्रदीप बोधले सरांचं म्हणा, मी काय करते बघा असे लावून घेते. तर आत्ता मी भांडे घासत आहे ना, तर मी आता काय केलेलं आहे, भांडे घासता मी जे आपले बाळासाहेब शिंदे सर आहे त्यांचं व्होकॅब्युलरी ऐकून घेत आहे. जरी माझ्या व्होकॅब्युलरी लक्षात राहत नाही तरी माझ्या ते कानावर शब्द पडत आहे, आणि कानावर शब्द पडताना काय होतं, आपल्याला त्या शब्दांची एक सवय होते. म्हणजे कसं असतं, जो शब्द आपण पहिल्यांदा ऐकतो ना तो आपल्याला लवकर लक्षात राहायला फार कठीण जातो, पण 1-2 वेळा म्हणा किंवा 3-4 वेळा म्हणा तोच कुठेतरी आपल्या माइंडमध्ये क्लिक होतो. आणि जेव्हा आपण टाइम किंवा मग एक्झाममध्ये तो शब्द बघितला की आपल्याला कुठेतरी वाटतंय गेसिंग की हेच बरोबर असणार. ते गेसिंग का लागतंय? कारण आपण तो कुठेतरी ऐकला असतो, बघितला असतो, तो कुठेतरी क्लिक झालेला असतो. आपल्याला पटतंय ना तुम्हाला? त्यानंतर मी काय करते, जेव्हा आपण स्वयंपाक करतो किंवा मग आता काही आपलं काही आपले भाजी तोडणं म्हणा, किंवा मग जेही घरातली छोटी छोटी कामं असतात ना, तिथे काय करायचं, छोटे छोटे टॉपिक घ्यायचे. तर या छोट्या टॉपिकमध्ये आपण घेतले की काय होतं, छोटे टॉपिक म्हणजे मी तुम्हाला सांगते NCERT किंवा महाराष्ट्र स्टेट बोर्डची पुस्तकं, असे भरपूर ॲप्स आहे, जसं दिशा ॲप्स आहे. दिशा ॲप्समध्ये आपल्याला पूर्ण NCERT आपल्याला दिसतं तिथं. त्यांनी रिव्हिजन, त्यांनी व्हिडिओज आणि ऑडिओ स्वरूपात सुद्धा NCERT दाखवलेली आहे. ते प्ले स्टोअरमध्ये तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता. तर आणि
जेही दिवसभर आपण स्क्रीनशॉट काढलेले असतात, जे व्हिडिओ आपण ऐकतो ना, त्या व्हिडिओचे स्क्रीनशॉट आपल्या जे कॉपी असते ना त्यात लिहून घ्यायचे. त्यामुळे काय होतं, आपण विसरत नाही आणि आपल्याला खूप फायदा होतो. आता तुम्ही म्हणाल की ताई तू हे सगळं सांगितलं, पण आता आमचा हा प्रश्न आहे की आम्हाला वेळच मिळत नाही. तर वेळ आपल्याला शोधून काढावा लागेल, कारण कोणीही वेळ देणार नाही. कारण आता लग्न झालेलं आहे, आपल्याला मुलं आहेत, नवरा आहे, सासू सासरे आहेत. तर आपल्याला कोणी म्हणणार नाही की तू पुस्तक घेऊन इथे टेबलावर बस. आणि यामुळे आपण ना त्यांच्याकडून अपेक्षा करतो. आपल्याला वाटतं की त्यांनी मला म्हटलं पाहिजे की तू बस आता अभ्यासाला, हे काम असू दे. पण असं नसतं, कारण हे जीवन थोडं वेगळं आहे हाऊसवाईफचं. आपल्याला हाऊसवाईफमध्ये सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण करून अभ्यास करावा लागतो. फारच कमी अशा हाऊसवाईफ असतील की त्या म्हणावं आपण त्यांना असं प्रोव्हाइड केलं जाईल वातावरण. पण अशा भरपूर आपल्या भारतात म्हणा किंवा महाराष्ट्रात म्हणा, मला तरी वाटत नाही की अशा भरपूर हाऊसवाईफ आहे त्यांना म्हणण्यात येतं की तू इथे टेबलवर बस आणि अभ्यास कर. माझ्या माहितीप्रमाणे बरोबर आहे ना? कमेंटमध्ये नक्की सांगाल. कारण अशी परिस्थितीच येत नाही त्यांच्यावर की ते म्हणतात की तुझा आता वय नाही अभ्यासाचं, तू काहीच करू शकत नाही, त्यामुळे पुस्तक ठेवून दे आणि आपली कामं कर. आणि तेच मला आवडत नाही. कारण कसं असतं, आपले स्मॉल हॅपीनेस आणि आपली जबाबदारी जर आपण पूर्ण करून जर सगळं करू शकतो ना, तर आपण हेही करू शकतो. त्यामुळे तुम्ही असे डिमोटिवेट होऊ नका. स्वतःला सांगत राहा कठीण काळात मी करू शकते. कारण हे दिवस गेले की पुढचे दिवस नक्की येणार आहेत. फक्त थोडा संघर्ष करावा लागतो, थोडी मेहनत करावी लागते. आणि आपल्याला इतकी छान सवय होतं ना मग स्वतःला सावरायची की त्या पॉझिटिव्ह थिंकिंगमुळे, ते विचार करण्याच्या शक्तीमुळे ना आपण आपोआप ना छान असं हॅपीनेस राहायला लागतो. आणि सकाळी उठल्यावर पॉझिटिव्ह अफर्मेशन करा, त्यामुळे दिवस असा छान आनंदात जातो. आणि यामुळे ना खूप फायदा होतो. मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगते. एक टीचर असते, स्कूलमध्ये एक्सपेरिमेंट घेत असते आपल्या मुलांसोबत. तर जेव्हा बटरफ्लाय पहिल्या अंडकोशातून जेव्हा ती कॅटरपिलर असते ना, तेव्हा त्यांचं एक्सपेरिमेंट चालू असते. तर तिथे टेबलवरती ठेवून जाते. शिक्षिका म्हणते की जरा थांबा थोड्या वेळ, मी येते परत, तुम्ही कोणीही काही करायचं, तुम्ही ही प्रोसेस बघा काय होते. तर जेव्हा ती कॅटरपिलरची जी बटरफ्लायची प्रोसेस असते ना मधली, ती प्रोसेस सुरू असते. तर स्टुडंट बघत असतात. आणि स्टुडंट बघता ना काय होतं, एका स्टुडंटला वाटतं की किती मेहनत करावी लागत आहे या कॅटरपिलरला बाहेर यायसाठी अंडकोशामधून. म्हणून तो काय करतो, तिला हात लावायला जातो. बाकीचे स्टुडंट म्हणतात असं करू नको, टीचर रागवेल तुला. पण तरी तो म्हणतो नाही, मी हिला याच्या त्रासातून वाचवणार आहे, हिला हा जो संघर्ष होत आहे ना त्यातून मी बाहेर काढणार आहे. दुसरा म्हणतोय, असा स्टुडंट म्हणतोय. आणि त्याच्यामुळे काय होतं, मग तो वाचवायला जातो तिला, तो बाहेर काढून टाकतो. पण त्याने काय होतं, ती कॅटरपिलर वाचत नाही, ती मरून जाते. कारण तिची जी नॅचरल प्रोसेस असते ना, तो स्टुडंट ती प्रोसेस हिसकावून घेतो किंवा तो संघर्षातून तिला बाहेर काढून टाकतो. माझ्या सांगण्याचा अर्थ आहे, जर तिने तिच्या नॅचरल प्रोसेसनी कॅटरपिलर पासून बटरफ्लाय बनली असती तर आज ती छान उडू शकली असती आणि तिच्या जीवनात अशी ती छान अशी चालू शकली असती किंवा उडू शकली असती छान. तसंच आपल्या जीवनात असतं. आपल्याला वाटतं मला हे संघर्ष आहे, मला हे अडचणी आहेत, मला हे दुःख आहेत, त्यामुळे मी ना थकून गेलेली आहे, मला कोणतरी बाहेर काढायला पाहिजे, मला कोणतरी कौतुक करायला पाहिजे, मला कोणतरी हात द्यायला पाहिजे मदतीचा. बरोबर आहे तुमचं, कोणी मदतीचा हात देतील, पण आपण पटकन बाहेर निघून तर आपल्याला त्याचं महत्त्व राहणार नाही. ती प्रगल्भ इच्छाशक्ती आपल्या मनात तयार होणार नाही आणि आपण मागे राहू. जर आपण आपल्या कष्टाने, आपल्या मेहनतीने, आपल्या संघर्षातून दोन हात करून, रडून नाही लढून सुरुवात करू ना, तर नक्की बटरफ्लाय सारखं उंच आकाशात उडू शकू. पटतंय का तुम्हाला? तर असंच आपलं जीवन आहे. हाऊसवाईफला स्टडी करायचा म्हणजे संघर्ष असणारच आहे. आणि या संघर्षातून जेव्हा आपण प्रगती पथकावर जाऊ ना, तेव्हा इतकं छान वाटेल आपल्याला. आणि नोकरीच नाही तर जीवनात पण यशस्वी होऊन दाखवू. चला तर आजचा व्हिडिओ इथे संपवू. पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, स्मार्ट स्टडी करा. भेटूया, बाय.